होणाऱ्या आईंनो, जर मी तुम्हाला सांगितलं की एका आईने आपल्या विचारांनी, आपल्या संस्कारांनी आणि आपल्या निश्चयाने इतिहास घडवणारा मुलगा जन्माला घातला, तर तो मुलगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि ती महान आई म्हणजे जिजामाता. पण प्रश्न असा आहे, जिजामातांनी असं काय केलं ज्यामुळे शिवाजी महाराज इतके महान बनले? तर होणाऱ्या आईंनो, आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही, तर त्याच्या विचारांची, त्याच्या स्वभावाची आणि त्याच्या आयुष्याची पायाभरणी करणं आहे. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत जिजामातांनी गर्भसंस्कारातून शिवाजी महाराजांना कसं घडवलं आणि आपण त्यातून आपल्या बाळासाठी काय शिकू शकतो. त्या काळात भारतावर अन्याय होत होता. लोक घाबरलेले होते, अन्याय सहन करत होते. पण जिजामातांच्या मनात एक वेगळीच आग होती. त्या फक्त आई नव्हत्या, त्या एक स्वप्न पाहणारी स्त्री होत्या. माझा मुलगा हा अन्यायाविरुद्ध उभा राहील. होणाऱ्या आईंनो, जेव्हा जिजामाता गर्भवती होत्या त्यावेळेस त्यांनी फक्त शरीराची काळजी घेतली नाही, तर त्यांनी आपल्या मनाची काळजी घेतली. त्या रोज शौर्याच्या कथा ऐकत, धैर्याचे विचार करत, धर्म, न्याय आणि सत्य यावर विश्वास ठेवत. त्यांच्या मनात सतत एकच विचार होता, माझा मुलगा धैर्यवान असेल. त्यांचा प्रत्येक विचार, प्रत्येक भावना गर्भातील बाळापर्यंत पोचत होता. त्यांचा आत्मविश्वास, त्यांची निडरता आणि त्यांचा विश्वास, हेच सगळं शिवाजी महाराजांच्या मनात गर्भातच रुजत गेलं. जिजामातांनी स्वतःभोवती एक सकारात्मक वातावरण तयार केलं. त्या निगेटिव्ह गोष्टींपासून दूर राहायच्या, कारण त्यांना माहीत होतं आईचं वातावरण थेट बाळावर परिणाम करतं. जिजामातांकडे एक व्हिजन होतं, माझा मुलगा फक्त मोठा होणार नाही, तो महान होणार. हा विचार त्यांनी कधीच सोडला नाही. होणाऱ्या आईंनो, आज आपण जिजामातांसारखं सगळं करू शकत नाही, पण त्यांच्या विचारातून शिकू शकतो, त्यांच्या निश्चयातून प्रेरणा घेऊ शकतो. तुम्ही काय करू शकता? रोज पॉझिटिव्ह विचार ठेवा, स्वतःला शांत ठेवा, चांगल्या गोष्टी ऐका, वाचा, बाळाशी प्रेमाने बोला. लक्षात ठेवा, गर्भसंस्कार म्हणजे फक्त रिच्युअल्स नाहीत, तो आईच्या मनाचा प्रवास आहे. जसं आई विचार करते तसं बाळ घडतं. पण होणाऱ्या आईंनो, आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न, जर आई सतत तणावात असेल किंवा खूप विचार करत असेल तर बाळावर नेमका काय परिणाम होतो आणि त्या तणावातून बाहेर कसं पडायचं? पुढील भागात आपण ह्याबद्दल खूप सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागात